अमळनेर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून सुमारे 243 विविध प्रकारच्या कारवाया केल्या। जुगार व गावठी दारूच्या 14 गुन्हे दाखल केले आहेत। सुमारे 1,15,000 रुपयांची गावठी दारू जप्त करून रसायन नष्ट करण्यात आले। DYSP विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, LCBचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, उपनिरीक्षक शरद काकळीज, उपनिरीक्षक नामदेव बोरकर, उपनिरीक्षक भगवान कोळी, उपनिरीक्षक कविता ठाणगे यांच्यासह LCB व स्थानिक 70 कर्मचाऱ्यांनी पैलाड, गांधलीपुरा, झामी चौक, जपान, चीन व ग्रामीण भागात छापे टाकून विविध हिस्ट्री सीटरची 25 घरांची, 16 हॉटेल व लॉजची तपासणी करून 100 गुन्हेगारांची घरझडती घेण्यात आली। त्यात 52 जण आढळून आले। 60 जणांवर भारतीय न्याय संहिताप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली। 15 जणांना NBW, 6 जणांना BW आणि 21 जणांना समन्स बजावण्यात आले। मोटर वाहन कायद्याप्रमाणे 40 जणांवर तर सार्वजनिक जागी वाहने लावून अडथळा आणणाऱ्या 7 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून एकूण 51,000 रुपये दंड वसूल केला। विविध ठिकाणी उघड्यावर रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या 32 जणांवर कारवाई केली। 5 जणांवर जुगार कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले। तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या 3 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत। तसेच नालखेडा येथील किशोर शिरसाट यांच्याकडे देशी दारू, तर सुनील शांताराम बाविस्कर राहणार नालखेडा, प्रदीप हिरामन सोनवणे राहणार नालखेडा, राजेंद्र कांतीलाल शिंदे राहणार नगाव, महादू ओंकार ठाकरे राहणार चिमनपुरी पिंपळे, किशोर कांतीलाल शिंदे राहणार नगाव, आबा काळू वाघ राहणार नांद्री, विजय विनोद अभंगे राहणार शनीपेठ पैलाड यांच्या गावठी हातभट्ट्यांवर धाडी टाकून 41 देशी दारूच्या बाटल्या, 140 लिटर दारू, 1400 लिटर कच्चे रसायन, 250 लिटर उकळते रसायन असे एकूण 1,15,640 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले। माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे सर, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्री अशोक नकाते सर यांच्या सूचनेप्रमाणे आगामी सण उत्सव तसेच शहरातील गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी अमळनेर पोलीस स्टेशन येथे दिनांक 29च्या तसेच दिनांक 30 रोजीच्या मध्यरात्रीपासून अमळनेर शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। त्याच्यामध्ये साधारणपणे 7 अधिकारी, LCBचे कर्मचारी, मारोळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अमळनेरचे कर्मचारी असे एकूण 70 कर्मचारी या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते। याच्यामध्ये अमळनेर पोलीस स्टेशन कडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली। त्याच्यामध्ये प्रामुख्याने हातभट्टी आणि प्रोहिबिशनच्या 9 कारवाया, उघड्यावर मद्यपान करून सार्वजनिक शांततेवर अडथळा आणणे याच्यामध्ये 32 कारवाया, जुगारमध्ये एकूण 5 कारवाया, आरमॅकमध्ये गावठी कट्ट्याचे 1 कारवाई, तसेच धारदार शस्त्र वापरणे 425चे 1 कारवाई, तसेच तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे याच्या 3 कारवाया, बेपत्ता महिलांचा शोध याच्यामध्ये जवळपास 6 महिला आपल्याला मिळून आलेल्या आहेत। तसेच BNS सेक्शन 285 अंतर्गत 7 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। मोटर व्हेकल ऍक्ट नुसार जवळपास 40 केसेस करण्यात आल्या। त्याच्यामध्ये मॉडिफाईड सायलेन्सरच्या 2 बुलेट गाड्या यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेसमध्ये 3 कारवाया करण्यात आल्या आहे। तसेच ज्या प्रतिबंधक कारवाई करण्याच्या अनुषंगाने BNS सेक्शन 126, 129 ज्याला चॅप्टर केसेस म्हणतो आपण, त्या जवळपास 60 कारवाया करण्यासाठी आपण लोकांना बोलवलेलं आहे। तसेच हॉटेल चेक आहे, शहरामधले जे हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये काही संशयित वस्तू, ड्रग्ज, वेपन्स याच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली। असे 16 हॉटेल आणि लॉजेस चेक करण्यात आले। तसेच हिस्ट्री शीटर जे आहेत अमळनेर पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरचे असे 25 हिस्ट्री शीटर आपण चेक करण्यात आले आहे। आणि जवळपास 100 आरोपींच्या, शहरातले जे वेगवेगळ्या सेक्शन खाली आरोपी आहेत असे 100 आरोपींची घरझडती घेऊन त्यातले जवळपास 52 आरोपी आपल्याला आज शहरात मिळून आले आहेत आणि त्यांना समज देण्याकामी व त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याकामी त्यांना पोलीस स्टेशनला आणलेले आहेत। याचबरोबर न्यायालयाचे कामकाज सुकर व्हावे या अनुषंगाने वॉरंट बजावणी असेल, त्याच्यामध्ये NBW चे 15 वॉरंट,
नंतर BWचे 6 वॉरंट आणि 21 समन्सची बजावणी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आले. तसेच काल वाळू चोरीचे 6 गुन्हे, 6 ट्रॅक्टर वाळू चोरीचे आणि 1 मुरुम चोरीचा असा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे कोम्बिंग ऑपरेशन मध्ये जवळपास 12 ते 14 तासामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करून शहरामध्ये तसेच हद्दीमध्ये शांतता अबाधित राहण्यासाठी तसेच कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे. आणि या पुढे देखील जे कोणी या शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येतील, ही बाब लक्षात घ्यावी. चोपड्याकडून अमळनेर मार्गे अहिल्यानगरकडे गावठी कट्टा घेऊन जाणाऱ्या 4 जणांना अमळनेर पोलिसांनी गांधली रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ सापळा रचून 29 रोजी सायंकाळी अटक केली. तसेच शहरात एकाच्या घरातून तलवार जप्त करत त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार API गणेश अहिरे, PSI समाधान गायकवाड व सहकाऱ्यांनी संशयित 4 चाकी कार MH17 BU 8894 अडवून तपासणी केली. यात सुरेश भालेराव शिर्डी, संदीप गायकवाड येवला, अनिल कचरे सावळी विहीर व बाबासाहेब गायकवाड येवला यांना 30,000 रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल, 6,000ची 3 जिवंत काडतुसे आणि कारसह एकूण 7,36,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत भालेराव नगर येथे 20 वर्षीय देवा मनोज पथरोड याच्या घरातील पलंगाखाली लपवून ठेवलेली तलवार पोलिसांनी जप्त केली. दोन्ही प्रकरणात भारतीय न्यायसंहिता व शस्त्र कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमळनेरकर संगीतप्रेमींसाठी स्वर ओमकार म्युझिकल ऑर्केस्ट्रा मुंबई यांच्या वतीने स्वर अर्पण या बहारदार संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवारी 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता अमळनेर येथील शिवाजी नाट्यगृहात रंगणार आहे. या कार्यक्रमात रसिकांना मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार आणि अजरामर गीतांची सुरेल मेजवानी अनुभवता येणार आहे. मुंबईच्या कलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण हे या मैफलीचे मुख्य आकर्षण असेल. या सुरेल संगीताच्या पर्वणीचा अमळनेर शहर व परिसरातील तमाम संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे सहर्ष आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररीतर्फे काँग्रेसचे नवनियुक्त पदाधिकारी ॲडव्होकेट रज्जाक शेख, सईद तेली आणि राजू भट यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अशोक पवार उपस्थित होते. प्रास्ताविक रियाज मौलाना यांनी केले. सत्काराला उत्तर देताना ॲडव्होकेट शेख यांनी पक्ष संघटन बळकट करण्याची ग्वाही दिली. प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. विश्व मानव रुहानी केंद्रातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त अमळनेर येथे रक्तदान शिबिर पार पडले. यात 25 भाविकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या प्रसंगी संत बलजीत सिंह यांचे प्रवचन, भजन आणि ध्यानसाधना आयोजित करण्यात आली होती. सुमारे 1000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शासकीय ब्लड बँकेच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. प्रमुख पाहुणे बासरीवादक योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना कला जोपासण्याचा संदेश देत बासरीवादन केले. विद्यार्थिनींनी मनोगतातून गुरूंविषयी आदर व्यक्त केला. मुख्याध्यापिकांनी व्यास पौर्णिमेचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. नेहा व श्रावणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.